आम्ही आलो बीड जिल्ह्यातून. बीड जिल्ह्यामधून जवळपास हर एक घरामधून 2-2 माणसं आलेली आहेत. एका गावातून कमी 10, 15, 20 गाड्या या ठिकाणी मोठे मोठे वाहन आलेले आहेत. काय मागणी आहे सरकारला तुम्हाला? आम्ही ओबीसी मधून आरक्षण घेणार. आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर नोंदी सापडलेल्या आहेत. एकच मागणी राहणार, जोपर्यंत ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि परत पण जाणार नाही. द्यावाच लागेल त्यांना. नाव काय देत नाहीत. आमचं कायद्याने घेत नाही आम्हाला ते. त्यांनी आम्हाला काय एक्स्ट्रा देणार नाहीत ते. आमचं कायद्यामध्ये तरतूद आहे. कुणबी नोंद दिला आहे त्यांना ओबीसी आरक्षण द्यावं म्हणून. आज कोणत्या रोज नोटीस आले की आझाद मैदानात तुम्हाला जागा नाही दिली, जागा दिली, तुम्हाला नवीन मुंबई तिथे स्थायिक करते. उद्या तिथे तुम्हाला काही प्रमाणात जे लोक आहेत ही शासनाची अडचण आहे. शासनाला आम्ही 7 महिने दिले. त्यावेळेस त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. ही अडचण आलीच नसती. इथं अडचण होईल, तिथं अडचण होईल. आमची आयुष्यभराची अडचण करून ठेवली ना शासनाने. त्यामुळे इथून पुढे काय अडचण येते ती शासनाने तोंड द्यावं त्याला. आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणार. काय कारवाई करायची तर शासनाने करावी. मागणी येत आहे, काय आव्हान आहे तुमच्याकडे? आत्ताच जस्ट आम्ही वाशी या ठिकाणी पोहोचलोय. मनोज जरांगे पाटलांच्या 20 तारखेपासून जो निघालेला ताफा आहे त्या ताफ्यामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी सोबत आहोत. सरकारला आमचं हे सांगणं आहे की आता मराठा समाज जो मुंबईत आलेला आहे आणि मराठा समाजाला जी आरक्षणाची मागणी आहे ती लवकरात लवकर तुम्ही देऊन टाकली पाहिजे. त्यांना जिथे 50% आतला त्यांचं घटनात्मक आरक्षण दिलं पाहिजे. अन्यथा मुंबई विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. ही सुरुवात झालेली आहे. वेशीवरती तुम्हाला रोखून धरले, त्याच्याबद्दल काय सांगा? वेशीवरती रोखून धरलं असातला भाग नाहीये. त्यांनी फक्त मार्ग आमचा बदलला आहे आणि रोखलं वगैरे काही नाहीये. आणि मराठे कोणाच्या रोखल्यामुळे रोखणार नाहीये हे सरकारला सुद्धा माहिती आहे. हे मराठे आहे, न घाबरणारे मराठे आहे, अटके पार झेंडे लावणारे मराठे आहे. त्यामुळे वेशीवर रोखण्याचा प्रश्नच मराठ्यांना येत नाही. यावेळेस आरक्षणामध्ये काय आरक्षण नाही दिलं, पुढे ढकललं, त्याच्याबद्दल काय? आत्ताच जस्ट हाती आलेली माहिती अशी आहे की मुख्यमंत्र्यांचे जे सचिव आहेत ते आपले 3 GR आणि 1 राजपत्र आणि 12 ज्या मागण्या आहेत सुधारित मागण्या त्या घेऊन आता संध्याकाळी मनोज जरांगे पाटलाला भेटताय. आणि त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्हली काही मागण्यामध्ये असेल, जी मागणी आमची आहे 50% आतल्याने घटनात्मक, तर आम्हाला इथूनच वापस जावं लागेल. पण जर आमची मागणी पूर्ण होत नसेल तर आम्ही या ठिकाणी महिनाभर राहण्याच्या हिशोबाने आलेलो आहोत. नाव काय तुमचं? डॉक्टर मनीषा मराठे, छत्रपती संभाजीनगर. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. आरक्षणासाठी तुम्ही इथे आले, सरकारने आझाद मैदानातून तुम्हाला रोखले. आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणार नाही. सरकारला काय सांगा तुम्ही आरक्षण नाही दिलं? आरक्षण का देत नाहीत? काही चुकीमुळे आरक्षण फिरती आम्हाला माहित नाही. आज तुम्हाला इथे निवडणुकीमध्ये रोखले, उद्या आझाद मैदान सुद्धा दिले नाही तुम्हाला, दिले नाही. आम्ही जाणार. आम्हाला त्यांना मागायची काय गरज? जर तुम्हाला अडवले आमच्या पुढे काहीच करू शकत नाही. आम्ही मुंबईला भेटायला आलेलो, आम्ही फिरायला आलेलो. कुठे कुठे फिरणार तुम्ही? आम्ही आता इथं आलो, तिथून आलेच मैदानात जाणार. जर तुम्हाला आरक्षण ह्या वेळेस भेटलं नाही हा. तर पुढची प्रक्रिया काय? आम्ही इथंच थांबणार. नाव आपलं नाव? अशोक बाप्पा तांबे, कुठे आले? बीड. काय तुमची मागणी आहे? आम्हाला कुणबीमधून आरक्षण पाहिजे. नाही दिलं सरकारचं, तुमची काय भूमिका आहे? आम्ही घातल्याशिवाय नाही. कुठून आलेला आहे तुम्ही? बीडमधून. हा, बीड जिल्हा. नाव तुमचं नाव? अविनाश मधुकर सुरवशे. तुमच्या कातेवाडच्या मार्केटमध्ये किती मराठा सामील झालेले आहे? आज एपीएमसी मार्केट मधले 5ही मार्केट आम्ही बंद ठेवून 1.5 ते 2 लाख लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे 5ही मार्केटने. त्याच्यामध्ये कांदावाडा मार्केट असेल, फ्रूट, भाजी, दानाबंदर, मसाला मार्केट आणि इथे रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत जेवण चालणार आहे. त्याच्यानंतर त्यांची राहण्याची, झोपण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. मराठा बांधवांना काही कमी पडणार नाही. तर उद्या सकाळी जरांगे पाटील साहेब झेंडावंदन करून मुंबईत निघणार आहे. त्याच्याबरोबर आमचे 50,000 माथाडी कामगार सहकुटुंब परिवारासकट, त्याचबरोबर
नव्या मुंबईतले जेवढे मराठी बांधव आहे 1,00,000, 1.5, 2 लाख ते सगळे आझाद मैदानावर त्यांच्यावर जाणार आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबरच असणार आहे, त्यांच्या बरोबर आंदोलनात सहभागी असणार आहे. आझाद मैदानात काही लिमिटची लोकांची आझाद मैदानामध्ये किंवा शिवाजी पार्कवर एवढ्या मोठमोठ्या सभा होतात, तिथे लाखो लोकांना परमिशन दिली जाते. मग याच वेळेस का नाकारली जाते? तर तिथे परमिशन नाही, लाखो संख्येने लोक तिथे जाणार आहेत. सरकारने का निर्णय घेतला याच्याविषयी काय सांगणार? आता तर सरकारला माहिती. सरकारने आरक्षण नाही दिलं ह्या टायमाला सुद्धा एक सुट्टी काय काढली? जरांगे पाटील साहेब सांगतील तो आदेश आम्ही शेवटपर्यंत पाळणार. नाव काय? कांदापाटा आडत व्यापारी संघ अध्यक्ष संजय पिंगळे.